अजून आचारसंहिता लागायची आहे, अजून आमची चर्चा चालू आहे, बोलणं सुरू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आमच्या आपल्या तसं पक्षात हे 2 देतो काय, हे 3 देतो काय, हे नाही चालू. प्रकाश आंबेडकरांचं ओवेसी कुठून बघायचं तेच कळत नाही पाहिजे ना. या कोणाच्या बाजूचे हे अजूनपर्यंत कळत नाहीये. यापूर्वी झालेल्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये ज्या राज ठाकरे यांनी बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरती टीका केली होती. प्रकाश आंबेडकर यांच्यावरती टीका करत असताना ते म्हणाले होते, मी काय प्रकाश आंबेडकर आहे का 1 आणि 2 जागा मागायला. त्यासोबत त्यांनी ज्या प्रकाश आंबेडकरांची मिमिक्री देखील केली होती. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर ज्या वंचित बहुजन आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांकडून त्यांना प्रत्युत्तर देखील देण्यात आले होते. परंतु आता त्याहीपेक्षा मोठी गोष्ट अशी घडली की जे ते प्रकाश आंबेडकर यांना बोलले होते तीच परिस्थिती आता त्यांच्यावरती आलेली आहे. तोच घटनाक्रम जो आहे तो राज ठाकरे यांच्यासोबत घडलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे दिल्लीला अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. स्वतःचं जेट पायलट घेऊन त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी ज्या भाजपाकडे स्वतःच्या पक्षासाठी 2 जागा मागितल्या, परंतु भाजपाने त्या देखील त्यांना दिल्या नाही. अमित शहा यांनी त्यांनी मागणी केलेली मागणी थेट फेटाळून लावली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त आम्हाला पाठिंबा द्या आणि विधानसभेमध्ये आम्ही तुमचा विचार करू, त्याचसोबत राज्यसभेवरती आम्ही तुम्हाला एखाद्या जागेसाठी पाठिंबा देऊ, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावरती राज ठाकरे यांना ज्या याबाबत चांगलंच बोललं जात आहे. त्यांच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितलं की जेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की प्रकाश आंबेडकर आहे का, मी काय प्रकाश आंबेडकर आहे का 1 आणि 2 जागा मागायला, आता 30 वेळ जे आहे त्यांच्यावरती आलेले आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यासोबत त्यांनी जे प्रकाश आंबेडकरांची बाजू देखील घेतली. तर चला पाहूया ते नेमकं काय म्हणालेत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही एकत्र लढावी ही सगळ्या महाविकास आघाडीची इच्छाच होती आणि त्या दृष्टीनं सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या परीने त्यांनी केलेत, आमच्या परीने आम्ही केले. आता राज ठाकरे पूर्वी म्हणाले मी काही प्रकाश आंबेडकर नाही की 1-2 जागेवर. आता आज प्रकाश आंबेडकर साहेबांना म्हणायची पाळी आली की मी राज ठाकरे नाही, 1-2 जागेसाठी लोटांगण घालेलं. तर हे दोन्ही ज्या काही आता मागची घटना, राज ठाकरेंचं वक्तव्य आणि आता मला 1 तरी द्यावं किंवा 2 तरी द्यावं अशी म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. आणि ती पाळी काही ते प्रकाश आंबेडकर सहन करत नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत. महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि अत्यंत हुशार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सगळे बघतात.